नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण दर महिन्याचं मासिक तयार करत आहोत. आता फेब्रुवारीचं पण मासिक जे आहे ते आपण ऑलमोस्ट तयार केलेलंच आहे. या उरलेल्या 3-4 दिवसांचं करंट अफेअर्स ॲड करून तुम्हाला 1 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचं मासिक देण्यात येईल. जानेवारीचं आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे आणि या 2 नवीन बॅचेस आपण सुरू केलेले आहे. यांचे लेक्चर तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन बघू शकता. सुरू करूया आजचं सेशन. फेब्रुवारी 2026 मध्ये पॅक्स सिलिका धोरणात्मक आघाडीत सामील होणारा कोणता देश 10वा देश बनला आहे? तर पॅक्स सिलिका नावाचा एक गट जो आहे तो USA म्हणजे अमेरिकेने बनवलेला आहे. आणि पॅक्स सिलिका हा गट जो आहे तो सेमीकंडक्टरशी संबंधित गट आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग यामध्ये सामील होणारा 10वा देश जो आहे तो भारत बनलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 100% परीक्षेमधले यावर प्रश्न विचारला जाईल पॅक्स सिलिका बाबत की कशाशी संबंधित आहे, भारत कितवा देश आहे हे विचारलं जाईल. नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट दरम्यान भारत आणि अमेरिकेने पॅक्स सिलिका घोषणापत्रावर स्वाक्षरी केलेली आहे. या करारामुळे भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली या धोरणात्मक युतीचा 10वा सदस्य बनलेला आहे. पुढे जाऊया. पॅक्स सिलिका अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक नवीन जागतिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी पुरवठ्याविषयीची एक सुरक्षा निर्माण करणं, लवचिकता सुनिश्चित करणं हे आहे. तर आपण जर बघितलं, तैवान हा जगातील सगळ्यात मोठा सेमीकंडक्टर उत्पादक देश आहे. जर चायनाने त्याच्यावर कब्जा मिळवला तर मग उद्या देशामध्ये जगामध्ये सेमीकंडक्टर जे आहे त्याची कमतरता निर्माण होईल आणि मग ती होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी पॅक्स सिलिका नावाचा ग्रुप किंवा गट बनवण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन, 3 ते 8 वयोगटातील मुलांना ई जादुई पिटारा ई मॅजिक बॉक्स नावाचं AI चालित अर्ली लर्निंग ॲप कोणी लॉन्च केलं आहे? तर जादुई पिटारा नावाचं एक लर्निंग ॲप जे आहे किंवा कम्प्युटरवर वेबसाईट जी आहे ती NCERT ने बनवलेली आहे. तर NCERT ने 3 ते 8 वर्षातील वयोगटातील मुलांसाठी ई जादुई पिटारा ई मॅजिक बॉक्स ॲप लॉन्च केलेलं आहे. याचा वापर करून मोबाईल आणि संगणकाद्वारे अभ्यास केला जाऊ शकतो. लहान मुलं यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघू शकतात. यामध्ये जर बघितलं तर एक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्मार्ट बोर्ड सुद्धा आहे जो मुलांना मदत करणार आहे. पुढे जाऊया. महत्त्वाचे ॲप्स आणि पोर्टल आपण इथे बघू. भारत विस्तार AI प्लॅटफॉर्म केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. पंखुडी पोर्टलचं अलीकडे अनावरण अन्नपूर्ण देवी यांनी केलेलं आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे स्ट्रिप्स नावाचं ॲप जे आहे ते व्याघ्र गणनेविषयी आहे. त्याचं अनावरण जे आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने केलेलं आहे. प्रेस सेवा पोर्टल प्रेस रजिस्टर जनरलने उद्घाटन केलेलं आहे. गजरक्षक ॲप मध्य प्रदेशने बनवलेलं आहे हत्तींची रक्षा करण्यासाठी. कपास किसान ॲप जे आहे ते केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी बनवलेलं आहे. गिद्ध संरक्षण पोर्टल आसामने तयार केलेलं आहे. नेव्हर अलोन ॲप जे आहे ते एम्स दिल्लीने बनवलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. द्रव्य पोर्टल आयुष मंत्रालयाचं आहे. मेला साथी ॲप जे आहे तर त्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. पिलो ॲप आंध्र प्रदेशने त्याचं उद्घाटन केलेलं आहे, आंध्र प्रदेशने बनवलेलं आहे. पढाई विथ AI ॲप हिमाचल प्रदेशने बनवलेलं आहे. STQC लॅब ऑटोमेशन पोर्ट सत्या आपण जर बघितलं, पोर्टल सत्या हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत बनवण्यात आलेलं आहे. आणि जेली AIIP पोर्टल आणि समुद्र 2.0 मोबाईल ॲप हे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने बनवलेले आहे. तर कुणी बनवलेलं आहे हे लक्षात ठेवा किंवा कुणी उद्घाटन केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न 2027 मध्ये ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करेल? तर 2027 मध्ये जर बघितलं 2026 मध्ये भारताने या समिटचं आयोजन केलं होतं. 2027 मध्ये स्वित्झर्लंड ही समिट आयोजित करणार आहे. तर स्वित्झर्लंड आयोजक असणार आहे AI समिटचा. 2028 मध्ये संयुक्त अरब अमिरात या समिटचं आयोजन करणार आहे. तर 2026 भारत, 2027 स्वित्झर्लंड, 2028 संयुक्त अरब अमिरात UAE. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष कोणी? गाई पारमेलिन राष्ट्रपती. तर त्यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे की 2027 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी काय होणार आहे तर AI समिट होणार आहे.
पुढे जाऊया, चौथा प्रश्न. मिशन दृष्टी अंतर्गत कोणता स्टार्टअप जगातील पहिला मल्टी सेन्सर पेलोड, आपण जर बघितलं तर SAR आणि ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर आपल्याला त्यात जास्त खोलात नाही जायचंय, फक्त एवढं लक्षात ठेवा, मल्टी सेन्सर पेलोड आपण जर बघितलं तर उपग्रह प्रक्षेपित करणारा मिशन दृष्टी अंतर्गत जगातील पहिला स्टार्टअप कोणता बनलेला आहे? तर तो बनलेला आहे गॅलेक्सी AI. तर अंतरिक्ष विषय घडामोडीवर आयोगाला प्रश्न विचारायला आवडतं. स्पेसशी संबंधित ज्या काही घडामोडी आहे त्यावर प्रश्न येतात. जसं की माग निसार सॅटेलाइट जे आहे निसार, तर त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, बरोबर. नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्च्युअर रडार. तर आपण जर बघितलं तर सिंथेटिक ॲपर्च्युअर रडार नावाचं सेन्सर आणि ऑप्टिकल सेन्सर असणारा उपग्रह प्रक्षेपित करणारा पहिला स्टार्टअप जर आपण बघितलं, जगातील पहिला स्टार्टअप, तर तो आहे गॅलेक्सी AI. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बेंगळुरू स्थित स्पेस टेक स्टार्टअप आहे गॅलेक्सी AI. मग तो मिशन दृष्टी अंतर्गत NVIDIA जेटसन ओरिन कॉम्पॅक्ट संगणक वापरून AI सक्षम ऑप्टो SAR उपग्रह प्रक्षेपित करत. एवढं खोलात जाऊन एवढी इन्फॉर्मेशन जरी नसली, बेसिक ही जरी माहिती असली तुम्हाला, तरी पण तुम्हाला 1 मार्क जो आहे तो मिळून जातो. 160 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह आहे, जो कोणत्याही हवामानात 1.5 मीटर हाय रिझोल्युशन रिअल टाइम डेटा प्रदान करण्यास सक्षम आहे. पुढे जाऊया, 5वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2.0 कुठे सुरू केला? तर जी काही आपली बॉर्डर आहे मित्रांनो, जी काही आपली बॉर्डर आहे, तर त्या बॉर्डरवर जे गावं आहेत, तर त्या गावांना सुधारवण्यासाठी, त्या गावामध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपण ऑलरेडी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू केला होता. आय थिंक तो आपण 2023च्या अराउंड सुरू केला होता. माझं जर चुकलं असेल तर प्लीज वर्ष मेन्शन करायचं आहे. मग आपण जर बघितलं तर आता तो दुसऱ्यांदा आपण सुरू करत आहोत 2.0. तर हा आसाम पासून, आपण नटनपूर आसाम पासून हा आपण व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे तो सुरू करत आहोत. तर भारत बांगलादेशच्या बॉर्डरवर जे गाव आहे, पहिले आपण भारत चीनची बॉर्डर टार्गेट केली होती, त्या गावांना सुधारवलं होतं. आता भारत बांगलादेशच्या बॉर्डरवर आपण हा उपक्रम जो आहे तो सुरू करत आहोत. आसाम मधील कछार जिल्ह्यात नटनपूर या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याचं उद्दिष्ट हेच आहे की सीमा असलेल्या भागात जी गावं आहे, त्या गावात जर लोक व्यवस्थित राहत असतील तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, कधी अटॅक झाला, काय झालं, घडामोडी झाल्या, तशी इन्फॉर्मेशन मिळते. तिथे गावच नसेल तर समजून घ्या चीनी सैनिक आतमध्ये पण येऊ शकतात, तिथं आपल्या बाउंड्रीमध्ये येऊन सुद्धा फेरफटका मारू शकतात. मग आपण जर बघितलं तर गावं असणं खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच हा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. 6वा प्रश्न पण परीक्षेमध्ये येण्याचे 100% चान्सेस आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणतं राज्य नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं? तर नक्षलमुक्त राज्य बनलेलं आहे मित्रांनो बिहार. आपण जर बघितलं तर बिहारमध्ये सुरेश कोडा नावाचा एक नक्षलवादी होते, त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि मग त्यामुळं बिहारमध्ये नक्षलवादाचा शेवट झाला आणि फेब्रुवारी 2026 मध्ये बिहार जे आहे ते नक्षलवादी कारवाईपासून मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपल्या ज्या काही ऑनगोईंग बॅचेस आहे तर त्या तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या ॲपवर मिळेल. 21,000 PYQ बॅच घ्या किंवा मग फाउंडेशन बॅच घ्या, या तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच मदत करणार आहे. तिथे तुम्हाला CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड जे आहे ते यूज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळणार आहे. अप्लाय करा, 10% डिस्काउंट इथे मिळून जाईल. बघा, पुढे जाऊया. 7वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने डिजिलॉकर पायलट प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्या आफ्रिकन देशासोबत करार केला? तर डिजिलॉकर तुम्हाला माहिती आहे, आपले सगळे डॉक्युमेंट त्यामध्ये सिक्युअर राहते. यासाठी सेम आपण आफ्रिकन देशामध्ये सुद्धा असे डॉक्युमेंट सिक्युअर राहण्यासाठी केनिया सोबत अशा प्रकारचा करार जो आहे तो केलेला आहे. तर AI इम्पॅक्ट समिट दरम्यानच हा करार जो आहे तो केनिया सोबत करण्यात आलेला आहे. या कराराचं उद्दिष्ट काय असेल तर केनियामध्ये पण त्यांच्या लोकांचे डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थितपणे डिजिलॉकर मध्ये ठेवणं, जेव्हा गरज पडतात तेव्हा ते डॉक्युमेंट जे आहे ते आपण यूज करू शकतो, वापरू शकतो. 8वा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठी 16 गिगावॅट एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी कुठे उभारली जाईल? तर 16 गिगावॅट एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी जी आहे तर ती अनकापल्ली आंध्र प्रदेशमध्ये उभारली जाणार आहे. वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन
नावाची कंपनी आहे, जी वारी एनर्जीची उपकंपनी आहे, तिच्या मार्फत 8,175 कोटी रुपये खर्चून आपण जर बघितलं ही लिथियम आयन बॅटरी बनवणारी जी काही आपण म्हणूया फॅक्टरी जी आहे ती ते स्थापित केली जात आहे आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली या ठिकाणी। या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता जी आहे ती 16 गिगावॅट तास असणार आहे। नववा प्रश्न, जागतिक विचार दिन 2026 म्हणजे वर्ल्ड थिंकिंग डे 2026 कधी साजरा करण्यात आला? तर 22 फेब्रुवारी रोजी। हा 100वा दिवस आहे जागतिक वर्ल्ड थिंकिंग डे, जागतिक विचार दिन। थीम आहे या वर्षीची आवर फ्रेंडशिप। पुढे जाऊया 10वा प्रश्न, राजकीय इटखोरी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? राजकीय इटखोरी महोत्सव जो आहे मित्रांनो तो झारखंडमध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। या महोत्सवादरम्यान माँ भद्रकाली मंदिर हिंदू धर्माशी संबंधित, तिथं स्तूप पण आहे बौद्ध धर्माशी संबंधित, आणि शीतलनाथ जी म्हणून एक आपण जर बघितलं तर यांचे अवशेष आहे जैन धर्माशी संबंधित, म्हणून 3 धर्माचा संगम मानला जातो। आणि इथं जर बघितलं तर एक उत्सव सेलिब्रेट केला जातो झारखंड मधील चतरा जिल्ह्यातील इटखोरी या ठिकाणी, ज्याला म्हटलं तर राजकीय इटखोरी महोत्सव। महत्वाचे महोत्सव राज्य आपण इथे बघून घेऊया। समक्का सरलम्मा जत्रा तेलंगणामधील फेमस महोत्सव आहे, सगळ्यात मोठा आदिवासी महोत्सव आहे। आणि नागोबा जत्रा सुद्धा तेलंगणामधील दुसरा सर्वात मोठा आदिवासी महोत्सव आहे। जल्लीकट्टू तामिळनाडूचा एक महोत्सव आहे। आणि आपण जर बघितलं थायपुसम सुद्धा तामिळनाडू मधील एक मोठा महोत्सव आहे। त्याचप्रमाणे पोंगल आपल्याकडे जसं सुरुवातीला मकर संक्रांत असतं तसं तामिळनाडूमध्ये पोंगल नावाचा सण सेलिब्रेट केला जातं। त्यानंतर बांगूर रुंबा लोकनृत्य आसामचं आहे। बस्तर पांडम ह्या छत्तीसगडचं उत्सव आहे। मकर विलक्कू केरळचा आहे। बोडो महोत्सव हिमाचल प्रदेश, स्पिटुक बुस्टर लडाखचा आहे। रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोहिमा नागालँडचं आहे। सोमनाथ स्वाभिमान महोत्सव गुजरातचा आहे। रोंगाली बिहू आसामचं आहे। नुआखाई महोत्सव ओडिशाचा, फुलदेई महोत्सव उत्तराखंडचा, निगोल चोकब्बा मणिपूरचा, लोंगटे महोत्सव अरुणाचल प्रदेशचा आहे। सीमाल महोत्सव आसाम, कागदे नृत्य सिक्कीमचं आहे। मकर विलक महोत्सव केरळचा आहे। फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेश, आणि हेरत पोस्ट महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीरचा आहे। आता डेली सेशन मध्ये मी या रिपीट गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्ही ऐकून त्या गोष्टी तुमच्याकडून पाठ होऊन जाणार आहे। IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने त्यांचे पहिले अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू केलं आहे? तर IIT मद्रासने आपलं अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर दुबई UAE मध्ये सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं हे केंद्र उत्पादन, आरोग्य सेवा, स्मार्ट शहर यांसारख्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यावहारिक आणि औद्योगिक अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करणार आहे। पुढे जाऊया 12वा प्रश्न, PM सेतू उपक्रमांतर्गत भारत फ्रान्स राष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र कुठे स्थापन केलं जाईल? तर PM सेतू उपक्रमांतर्गत भारत फ्रान्स राष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र जे आहे ते कानपूर उत्तर प्रदेश मध्ये स्थापित केलं जाणार आहे। कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या PM सेतू योजनेअंतर्गत फ्रान्सच्या सहकार्याने कानपूर येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत आपण जर बघितलं तर हे केंद्र स्थापन केले जाणार आहे। उद्दिष्ट विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रात कौशल्य विकास, दुरुस्ती, विमान वाहतूक क्षेत्रात प्रगत तांत्रिक प्रशिक्षण प्रदान करणं। आपण जर बघितलं तर आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हे आहे की डिजिलॉकर पायलट प्रकल्प आपण कोणत्या देशात सुरू करत आहोत, कोणासोबत करार केला? फेब्रुवारी 2026 मध्ये नक्षलमुक्त राज्य कोणतं बनलेलं आहे? आणि पॅक्स सिलिका आपण जर बघितलं तर हा ग्रुप कशाशी संबंधित आहे आणि भारत कितवा सदस्य देश बनलेला आहे तर हे तुम्हाला सांगायचं आहे। तर थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। चलो बाय बाय, जय हिंद।